आत्ताचे जे ट्रेंड आहे हां, हां. त्याच्यामध्ये नुसती इन्व्हेस्टमेंट चालत नाही. तर तुम्हाला ऑटोमेशन आणि जे काही नवीन ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर जर तुम्ही वापरलं, हं, तर हं. तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट हा एफिशियंट तर बनतोच, क्वालिटी वाईज चांगला बनतो, हं, तुम्ही हं. कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह बनतो. आणि अच्छा. माझ्या पर्सनल लोनवर मशिनरी विकत घेऊन हं, हं. माझं एक शेड असं रेंटवर विकत घेतलं भोसरीमध्ये अच्छा. आणि माझी फाउंड्री चालू केली. म्हणजे मी तुम्ही जेव्हा गरज ओळखली. गरज ओळखली, त्यावेळेस मी एकटाच काम करायचो. तुम्ही जॉब करून हा जो बिझनेस करण्याचा निर्णय घेतला, हा अचानक घेतला की आधीपासूनच प्लॅन होतं? जॉब करण्याचा निर्णय मी हा अचानक घेतला नाही. हं, मी हं. बेसिकली इंजिनिअरिंग, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे 2 मी कोर्सेस केलेले आहेत. ते मी जेव्हा कॉलेजला होतो, हं, तेव्हा माझं एक स्वप्न होतं. माझं ड्रीम ठरवलं होतं, की आपल्याला मोठं होऊन उद्योजक व्हायचं आणि उद्योजक होऊन आपण एक स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री चालू करायची. माझ्याकडं स्वप्न मोठं होतं, परंतु माझ्याकडे त्याच्याकडे निर्धार आणि जिद्द ही त्याच्यापेक्षा खूप मोठी होती. कॉलेजमध्ये होता तेव्हा प्लॅन बनवला, ड्रीम होतं तुमचं. येस. त्याच्यानंतर जरी कॉलेजमधून बाहेर पडले, जॉब करत होते, तरीसुद्धा तुम्ही तो ड्रीम सोडला नाही. मला बिझनेस करायचं लगेच वाटत होतं करायला, हां, पण माझ्याकडे भांडवल नाही आणि त्यावेळेस इंडियन इकॉनॉमी थोडीशी बूम व्हायला लागली हां. होती. मार्केट म्हणजे इंडस्ट्रीज अशा ओपन झाल्या होत्या हं, आणि त्या काळात म्हणजे मला टायमिंग अगदी जुळून आलं. जेव्हा कामाकडे बघतो, हां. तेव्हा मी काम बघत नाही, मी पूजा करतो. जसं आपण रोज एका पूजा करता माणूस कधी थकत नाही, हं, तसं मी हं. रोज 15 तास काम करायचं. तुम्हाला असं कधी वाटलं की आपला बिझनेस सेटल झालेला आहे किंवा चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश झालाय? आता मॅन्युफॅक्चरिंग जर बिझनेस बघतो, तर माझा हं. असा अनुभव मी शेअर करतो, की एखादा बिझनेस चालू केला मॅन्युफॅक्चरिंग, तर त्याला साधारण 10 वर्ष लागतात अच्छा. स्टेबल व्हायला. हां. हं, हं. त्याच्यामध्ये आम्हाला थोरली माहिती असते, की आपला प्रॉडक्ट हा त्यांना लागतो. त्यांच्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. कारण त्यांची जी प्रोडक्शन लाईन असते, ती आमच्यामुळे चालू चालू हं, असते. हं. नवीन उद्योजक असतील, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना बिझनेस करायचा असेल किंवा या क्षेत्रामध्येही करायचं असेल, तर त्यांना काय मेसेज द्याल? ग्लोबलायझेशन झाल्यामुळे हं, आता त्याच्यामध्ये आणि नॉलेज आहे आणि मॅनपॉवर पण अवेलेबल आहे आणि बरेचसे एज्युकेटेड लोक आपल्याकडे आहे. हं, हं, तर त्यांनी याच्यामध्ये जिद्द ठेवली आणि ध्येय ठेवलं मॅन्युफॅक्चरिंगसाठी. हं. त्याच्यामध्ये जर फोकस केला, हां. तर त्यांना एक्सपोर्ट करण्यासाठी खूप सारा स्कोप आहे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील मराठी तरुणांना अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय आणि या पॉडकास्ट सिरीजमधून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांच्याकडून त्यांच्या बिझनेसचे इन्साईट आणि त्यांनी कोणती स्ट्रॅटेजी वापरून हे यश मिळवलेलं आहे या सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय. आणि आज सुद्धा आपल्यासोबत असेच एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी अगदी शून्यापासून सुरुवात केली आणि आज मोठ्या लेव्हलवर ते काम करतायत. फक्त आपल्या देशामध्ये नाही, तर इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत त्यांनी त्यांचा बिझनेस पोहोचवलेला आहे आणि अगदी सामान्य घरातून ते येतात. म्हणजे त्यांचा जन्म एका सामान्य घरामध्ये झाला होता. त्यांचे वडील जॉब करायचे. ते स्वतः सुद्धा जॉब करत होते. मात्र त्यांनी रिस्क घेतली, धाडस दाखवलं आणि जॉब सोडून या क्षेत्रामध्ये पाय ठेवला आणि आज ते मोठ्या प्रमाणामध्ये असं म्हणता येईल, की या क्षेत्रामध्ये ते किंग आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्यासोबत नोबेल कास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि एम-डी नितीन भागवत सर हे आहेत. सर आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर जसं मी आता इंट्रोडक्शन देताना सांगितलं, की तुम्ही अगदी सामान्य घरातून येता आणि मुख्य म्हणजे असं की तुम्हाला बिझनेसचा बॅकग्राऊंड सुद्धा नव्हता आणि त्यातही जॉब करणारी जी मंडळी आहे स्पेसिफिक त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते कम्फर्टेबल झालेले असतात जॉबमध्ये. त्यांना तो सोडायचा नसतो. तो जॉबच करत राहायचं असतं. मग तुम्ही जॉब करून हा जो बिझनेस करण्याचा निर्णय घेतला, हा अचानक घेतला की आधीपासूनच प्लॅन होतं? जॉब करण्याचा निर्णय मी हा अचानक घेतला नाही. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, हं, मी हं. बेसिकली इंजिनिअरिंग, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे 2 मी कोर्सेस केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा कॉलेजला होतो, हं, तेव्हा हं. माझं एक स्वप्न होतं. माझं ड्रीम ठरवलं होतं, की आपल्याला मोठं होऊन उद्योजक व्हायचं आणि उद्योजक होऊन आपण एक स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री चालू करायची. अच्छा. मग ते ठेवल्यानंतर मी माझं प्रवास चालू केला. हं. माझ्याकडं स्वप्न मोठं होतं, परंतु माझ्याकडे त्याच्याकडे निर्धार आणि जिद्द ही त्याच्यापेक्षा खूप मोठी होती. हां, हां. याच्यामुळे मी त्या जिद्दीवर प्रवास चालू केला आणि आज मी मागं वळून बघतो, तर माझं स्वप्न हे साकार झालेलं दिसतंय. वाह! छान. पण हे जे मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही आता बोललात,
मॅन्युफॅक्चरिंगच तुम्हाला का करायचं होतं? मॅन्युफॅक्चरिंग बेसिकली मी इंजिनिअरिंग केलं होतं. हं. त्यामुळे मला इंजिनिअरिंगची आवड झाली होती हां. आणि मी पहिल्यांदा मेटलर्जी इंजिनिअरिंग केलं. त्याच्यामध्ये कास्टिंगमध्ये हा विषय होता आम्हाला, एक फाउंड्री अच्छा. टेक्नॉलॉजी. हां, हां. तर त्याच्यामध्ये मला थोडंसं आवड निर्माण झाली हां. आणि माझं ड्रॉइंग हे खूप चांगलं होतं. अच्छा. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण मी केलं होतं. हं, हं. त्यामुळं मला फाउंड्री इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच्या दोन्हीचं म्हणजे कॉम्बिनेशन करून मी माझं खूप नॉलेज वाढवलं होतं अच्छा. आणि मला लक्षात आलं होतं की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज ही देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी मोठा हातभार लावते. हं, हं. हे मला त्यावेळेस कळतं कॉलेजमध्ये. म्हणून मी दिशा ठरवली, की आपल्याला इंजिनिअर व्हायचं हं. आणि मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस चालू करायचा. अच्छा. पण स्पेसिफिक जेव्हा मॅन्युफॅक्चरिंगचा विषय येतो, त्यावेळेला मॅन्युफॅक्चरिंगसाठी जे युनिट उभारणं किंवा त्या सगळ्या गोष्टी जमवणं, फंड्स जमवणं हे खूप अवघड आहे असं म्हटलं जातं. मग तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या त्यावेळी? मला तर अडचणीचा खूप मोठा डोंगर होता. हां. पण तो डोंगर पार कसा करायचा? पण माझं ध्येय निश्चित होतं, दिशा निश्चित होती. हं, म्हणून मी काय केलं, की पहिल्यांदा आपण काय करावं लागेल, तर आपल्याकडे भांडवल नाहीये हं, आणि आपला बॅकग्राऊंड पण नाहीये. हं. तर पहिल्यांदा मी माझं नॉलेज अपग्रेड केलं. पहिल्यांदा मी इंजिनिअरिंग केलं. दोन्ही अच्छा. मेकॅनिकल केलं, हां. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग आणि मी 15 वर्ष विविध कंपन्यात काम केलं. अच्छा. त्याच्यामध्ये किर्लोस ग्रुप ग्रुप असेल हं, हं. किंवा एम-एन-सी कंपनी असेल, त्याच्यामध्ये मी ठरवलं होतं, की मला डाय कास्टिंग इंडस्ट्री चालू करायची. तर मी त्याच्यामध्ये अनुभव घेतला. मी शॉप फ्लोअरमध्ये काम केलं, क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये काम केलं, नंतर डिझाइन डिपार्टमेंटमध्ये काम केलं, व्हेंडर डेव्हलपमेंट असेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये काम केलं. हा सगळा अनुभव मी 15 वर्ष घेतला हां, हां. आणि 15 वर्षानंतर माझं एक ध्येय होतं, की आपण नोकरी करायची नाही हां. किंवा आपल्याला प्रमोशन नको. आपल्याला त्यातून नॉलेज घ्यायचं. आता हे टेक्निकल नॉलेज मी एकदम चांगलं घेतलं. परंतु माझ्या लक्षात आलं, की आपल्याला बिझनेस चालू करायचा. तर आपल्याला कमर्शियल नॉलेज नाहीये. म्हणून कमर्शियल नॉलेज कसं घ्यायचं? तर मी काय केलं, पार्ट टाईम इंजिनिअरिंग, पार्ट टाईम बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स चालू केला पुण्यामध्ये. तो 3 वर्षाचा कोर्स होता. त्या कोर्समध्ये मी सगळी कमर्शियल माहिती गोळा केली. जसं अकाउंट्स असेल, मार्केटिंग असेल, ऑपरेशन मॅनेजमेंट असेल, एच-आर असेल, याची सगळ्याची माहिती गोळा केली. हं, हं. आणि हे 3 वर्षामध्ये शेवटच्या वर्षाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट असतो. हं, तो हं. प्रोजेक्ट रिपोर्ट मी काय केला असावा, हां. की हाऊ टू स्टार्ट अ फाउंड्री इंडस्ट्रीज, अच्छा. हाऊ टू स्टार्ट अ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हं, हं, हं. फॉर फाउंड्री इंडस्ट्री. त्यासाठी मग मी काय केलं, की एक प्रोजेक्ट रिपोर्ट असा घेतला, की त्याच्यामध्ये फाउंड्रीसाठी काय-काय लागतं. अच्छा. मग त्याची जागा किती लागते, त्याचा हं, हं. लेआउट काय असेल, त्याला मशिनरी काय लागते, त्याला मटेरियल कोण देतं, त्याला लेबर कुठे लागतात, त्याची प्रोसेस काय आहे, याचा सगळी माहिती मी डिटेल गोळा केली, कारण हं, मला हं. टेक्निकल नॉलेज होतं. हां. मग ती मी व्यवस्थित लिहिली त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आणि नंतर मी काय केलं, की कमर्शियल असेल, तर हं, त्याला गव्हर्नमेंटच्या परमिशन लागतात. तर कोणत्या परमिशन लागतात? आता पोल्युशन कंट्रोलच्या ऑफिसमध्ये गेलो, हं, तिथलची परमिशन काय लागते, लेबर ऑफिसमध्ये गेलो, हं, फॅक्टरी ऑफिसमध्ये गेलो, या सगळ्या परमिशनची माहिती केली. ती पण त्या रिपोर्टमध्ये मी मेन्शन केली. हं, हं. आणि नंतर टॅक्सेशन लागतं. बिझनेस जेव्हा आपण चालू करू, तेव्हा हां. टॅक्सेशन काय लागेल? तर त्यासाठी जे सेल टॅक्स लागेल किंवा एक्साईज असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, पी-टी असेल, याच्या सगळ्याची माहिती मी गोळा केली अच्छा. आणि त्या रिपोर्टमध्ये मी मेन्शन केली. हं, हं, तर हं. मला लक्षात आलं, की हा प्रोजेक्ट खूप चांगला होणार आहे. तर हा प्रोजेक्ट खरंच सुंदर झाला. इतका दर्जेदार आणि उपयुक्त झाला, की त्यामुळे मला कॉलेजमध्ये माझ्या बॅचमध्ये पहिला नंबर आला अच्छा. आणि हीच जे प्रोजेक्ट होता हं, हं. आणि तोच प्रोजेक्ट मी माझा इम्प्लिमेंट केला. ओह! ग्रेट. म्हणजे एकूणच तुम्ही कॉलेजमध्ये होता तेव्हा प्लॅन बनवला, ड्रीम होतं तुमचं. येस. त्याच्यानंतर जरी कॉलेजमधून बाहेर पडले, जॉब करत होते, तरीसुद्धा तुम्ही तो ड्रीम सोडला नाही. राइट. त्याच्यासाठी अभ्यास करत राहिला आणि प्रॅक्टिकली काय लागतं या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही जमवली आणि मग जेव्हा तुम्हाला असं वाटलं, की तुम्ही स्टेबल झालात किंवा आता तयार आहात बिझनेस करण्यासाठी, तेव्हा तुम्ही या बिझनेसमध्ये उतरला? हो, मी काय केलं, की मला बिझनेस करायचं लगेच वाटत होतं करायला, हां, पण माझ्याकडे भांडवल नाही आणि मार्केट पोझिशन बघत होतो. तर हां. आपला देश बघितला तर 2000 पर्यंत भारत देश हा गरीब देश होता तसा. हं, हं, हं. त्याची इकॉनॉमी बघितली तर फार कमी होती हं. आणि तेव्हा रिसेशन मी जेव्हा बिझनेस करत होतो हां, त्यावेळेस हां. त्यावेळेस फारसं वातावरण 2009 मध्ये रिसेशनचं थोडाफार परिणाम जाणवलेला होता. त्याच्या आधीपासूनच ही सुरुवात झाली होती? नाही, हां, रिसेशनचं साधारण मी जेव्हा कॉलेज आणि संपून हां, नोकरी केली 15 वर्ष, त्याच्यानंतर मी 2000 साली ठरवलं, की आपण नोकरी सोडावी. हां, हां. पण त्यावेळेस मंदी खूप जोरात होती अच्छा, म्हणजे आणि तेव्हाही परिणाम जाणवत होता. परिणाम जाणवत होता. म्हणून हां, मी रिस्क घेतली नाही. म्हणून मी काय केलं, की 2003 मध्ये जॉब सोडला आणि त्यावेळेस इंडियन इकॉनॉमी थोडीशी बूम व्हायला लागली होती. हां, हां. मार्केट म्हणजे इंडस्ट्रीज अशा ओपन झाल्या होत्या. इन्व्हेस्टमेंट बाहेरची येत होती हं, हं. आणि त्या काळात म्हणजे मला टायमिंग अगदी जुळून आलं, की अच्छा. मी नोकरी सोडली आणि मी घरी बसून हं, माझ्या घरी ड्रॉइंग्स तयार करायचो. ड्रॉइंग्स काढून ती बाहेरच्या व्हेंडरकडनं तयार करायचो आणि बाहेरच्या लोकांना म्हणजे जे मित्र माझे पर्चेसमध्ये होते त्यांना जे टूलिंग लागतात फाउंड्रीसाठी, डाईज असतील, फिक्सर्स असतील किंवा पॅटर्न्स असतील, हे मी स्वतः डिझाइन करायचो. बाहेरून मॅन्युफॅक्चरिंग करून घ्यायचो अच्छा. आणि
सप्लाय करायचं. असं ओह! करून मी माझं अर्निंग चालू केलं. ओके, ओके. म्हणजे सुरुवातीला तुम्ही अर्निंग सुरू केलं, हां. त्याच्यातून भांडवल गोळा केलं असं म्हणता येईल. भांडवल कमवलं आणि मग ते भांडवल तुम्ही कंपनीमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये टाकलं. हां, ते करून माझ्या लक्षात आलं, की आपण हं. टुलिंगचा बिझनेस करतो. हा मी स्वतः माझा प्रोप्रायटरी बिझनेस होता. हां, त्यामुळं मला त्याच्यामध्ये बिझनेस वाढवायचा होता हां. आणि मला डाय कास्टिंगचा, ॲल्युमिनियम कास्टिंगचा बिझनेस करायचा होता. अच्छा. म्हणून मी काय केलं, की ते पैसे होते, हां, ते मला आणि एक टाटा ग्रुपमधली एक कंपनी होती. हां, हां, त्या कंपनीने त्यांच्याकडे खूप ऑर्डर्स वाढत होत्या हां. आणि त्या काळी ॲल्युमिनियम कास्टिंगची व्हेंडर्स खूप कमी होते. ओके. त्याची मार्केटमध्ये कमतरता होती. हं, हं, हं. मग माझ्या लक्षात आल्यानंतर मी काय केलं, की ते माझे पैसे होते त्याच्या मी काही मशिनरी घेतल्या आणि अच्छा. माझ्या पर्सनल लोनवर मशिनरी विकत घेऊन हं, हं. माझं एक शेड असं रेंटवर विकत घेतलं भोसरीमध्ये अच्छा. आणि माझी फाउंड्री चालू केली. हं. म्हणजे मी तुम्ही जेव्हा गरज ओळखली. गरज ओळखली त्यावेळेस मी एकटाच काम करायचो. तेव्हा हां, माझ्याकडे एक मारुती कार होती. हां, त्याच्यामध्ये मी मटेरियल आणायचो, प्रोसेस करायचो आणि बाहेरचे लेबर घ्यायचो हां. आणि सप्लाय करायचो. अच्छा. म्हणजे तुमच्याकडे कोणीही असं कर्मचारी नव्हते. तुम्ही स्वतः आणि लेबर्स घेऊन मग तुम्ही काम सुरू केलं. आज किती मोठी आहे कंपनी? आज आज किती कर्मचारी काम आज करतात? माझ्याकडे 450 लोकं काम ओह! करतात ग्रेट. आणि भोसरीमध्ये माझे 3 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि माझं आत्ता रिसेंटली गेल्या वर्षी मी अमेरिकेमध्ये माझं युनिट चालू केलं. नाईस, नाईस. मग हे सगळं कसं मॅनेज करता? हे मॅनेज करतो म्हणजे माझी जिद्द होती हां, आणि मी जेव्हा कामाकडे बघतो, हां. तेव्हा मी काम बघत नाही, मी पूजा करतो. जसं आपण रोज एका पूजा करता माणूस कधी थकत नाही, तसं हं, मी हं, रोज हं. 15 तास काम करायचं. म्हणजे 2005 पासून मी कंपनी चालू केली. म्हणजे आता 20 वर्ष झाली. जवळ 10 वर्ष मी जवळ 15 तास काम करायचो. हां, हां. आता मी साधारण 10 ते 12 तास अजूनही काम करतो. हं, हं, हं. वाह, वाह, वाह! छान. पण आता तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे एकतर सुरुवात केली, कशा पद्धतीनं सुरुवात केली हेही सांगितलंय. पण तुम्हाला असं कधी वाटलं, की आपला बिझनेस सेटल झालेला आहे किंवा चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झालाय? आता मॅन्युफॅक्चरिंग जर बिझनेस बघतो, तर माझा हां. असा अनुभव मी शेअर करतो, की एखादा बिझनेस चालू केला मॅन्युफॅक्चरिंग, तर त्याला साधारण 10 वर्ष लागतात अच्छा. स्टेबल व्हायला. हां, हां. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं शिकणं असेल, तुमचं स्टेबल करणं, मार्केट करणं, असं करून तुमच्या 10 वर्षामध्ये तुमचा एस्टॅब्लिश होतो. तर हं, हं. माझाही बिझनेस 10 वर्षामध्ये एस्टॅब्लिश झाला. नंतर अच्छा. मी ठरवलं, की आपण आता लोकल मार्केटमध्ये काम करतोय. हं, हं, हं. आता लोकल मार्केटमध्ये काम करताना माझ्या लक्षात आलं, की बाहेरच्या म्हणजे जगामध्ये याची खूप सारं डिमांड आहे. हं, हं. म्हणून माझा मी फोकस केला, की आपण लोकल मार्केटमध्ये कॉम्पिटिशन करण्यापेक्षा आपण एक्सपोर्ट करायचा. अच्छा. मग मग हे एक्सपोर्टसाठी नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही सोर्सेस वापरले? म्हणजे जी डिमांड आहे हे तुम्हाला माहिती होतं कारण तुम्ही काम करत आलेला होतात. आधी नोकरीसुद्धा केली होती आणि अभ्यासही केला होता. मग हे जे एक्सपोर्ट आहे ते करण्यासाठी तुम्ही अ, त्या ग्राहकांपर्यंत कसे पोहोचलात? आता याच्यामध्ये पहिले मी तुम्हाला सांगितलं, की हं. माणसाने जेव्हा एखादी कंपनी चालू करायची असते, त्याला हां. पहिल्यांदा त्याची कॅपॅबिलिटी डेव्हलप करावी लागते. अच्छा. तर मी काय केलं, की मला एक्सपोर्ट मार्केटमध्ये जायचं होतं. हां. तर मी काय केलं, एक्सपोर्टमध्ये एक एक्सपोर्ट मार्केटिंगचा कोर्स केला. हं. एक्सपोर्ट इम्पोर्ट एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये 1 ओके. वर्षाचा होता. दर शनिवार, रविवारी मी सकाळी त्या कॉलेजला जायचो. तिथून मी सगळी माहिती काढली. मार्केट कसं शोधायचं, त्याच्यामध्ये फायनान्स कोण देतं, लॉजिस्टिक काय असतं, ही सगळी डिटेल माहिती काढली आणि नंतर त्याप्रमाणे मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 100% जिथं कास्टिंग एक्सपर्ट होतात, तिथं हं, काम हं. केलं होतं 6 वर्ष. मग त्यामुळे मला मार्केटमध्ये आयडिया आली होती, की एक्सपोर्ट करताना घाबरायचं कारण नाहीये. हां, हां. कारण आपण जे प्रॉडक्ट करतो ते अमेरिकेत किंवा बाकीच्या देशात आपण विकू शकतो. हं, हं. आणि दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आलं, की चायनामध्ये खूप जास्त एक्सपोर्ट करतात. म्हणजे डिमांड जास्त आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. तर अच्छा. चायनाशी आपण का कॉम्पीट करू शकत नाही? हं, हं, हं. म्हणून मी काय केलं, की त्याचा अभ्यास सुरू केला, की अच्छा. चायनाची लोकं का अशी करतात? हां, तर हां. माझ्या लक्षात आलं, की चायनाच्या लोकांमध्ये जे जास्त व्हॉल्यूमचे असतात मास प्रोडक्शन, हं, ते हं. लोकं ते स्वस्त करतात. पण अच्छा. जे लो पण व्हॉल्यूम ते असतात कसं काय शक्य होतं? म्हणजे मी असं ऐकलेलं आहे, की चायनामध्ये घराघरांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीसारखं छोटे सेटअप आहेत. घराघरांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग छोट्या-छोट्या गोष्टींचं होत असतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा गोष्टींचं मॅन्युफॅक्चरिंग ते करतात. तर ते त्यांच्या इथे कसं शक्य होतं? ॲक्चुअली चायनामध्ये घराघरामध्ये करण्यापेक्षा तिथं मोठ्या इंडस्ट्रीज खूप आहेत आणि अच्छा. त्यांच्याकडं खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ओके. त्यामुळे म्हणजे त्यांच्याकडे मोठ्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी. इंडस्ट्रीज जास्त आहेत, हां, छोट्या हां. इंडस्ट्रीजपेक्षा. हं, हं. मग ते आपल्याकडे आहे किंवा आता तयार होतंय? आपल्याकडे आत्ता तयार होणे चालू झालेले आहे. अच्छा. म्हणजे आपल्याकडे मग ते कुठे शक्य होतं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये? आपल्याकडे एकतर मोठ्या इंडस्ट्रीज खूप प्रमाणात अजूनही नाही आहेत. हां. जशा चायनामध्ये आहे तशा आपल्याकडे अजूनही जास्त स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे आणि काही मोठ्या आहेत कॉर्पोरेट इंडस्ट्रीज. हं, पण हं. चायनाच्या तुलनेत खूप कमी आहेत आपल्याकडे त्या. ओह! ओके. म्हणून आम्हाला काय केलं, की लक्षात आलं, की आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये जे काही प्रॉडक्ट लागतात, हां, हां. ते कोणते लागतात? तर माझा फोकस कास्टिंगवर होता. हं. तर मी कास्टिंगची मला पूर्ण माहिती होती. हं, तर हं. त्याची कॉस्ट कॉम्प्यूट करणं मला टेक्निकल नॉलेज असल्यामुळे आणि चायनाचे
मी एका कंपनीत काम केल्यामुळे की तिथे पण चायनामध्ये काय प्राईस असते ही मला माहिती होती. मग अच्छा. त्याप्रमाणे माझं वर्कआउट करून बघितलं की आपल्या इंडियन मार्केटपेक्षा आपल्याला जास्त कॉस्ट ही एक्सपोर्टमध्ये मिळणार, एक्सपोर्ट मार्केटमध्ये मिळणार आहे. ओके. म्हणून मी पहिल्यांदा हं. यूएसमधून एक ऑर्डर आणली. ती पण ऑर्डर माझ्या एक ओळखीच्या मित्राच्या थ्रू मला ती मिळाली होती हं, हं. आणि ती 10 वर्षापूर्वी मला ती ऑर्डर मिळाल्यानंतर मी ती कंप्लीट केली आणि अच्छा. कंप्लीट करताना मी ती काही दिवसामध्ये केली, म्हणजे काही वीकमध्ये केली हं, हं. आणि त्याचा मला फायदा झाला असा की त्यांना त्यावेळेस तिथे सुद्धा मार्केट खूप जास्त होतं आणि कास्टिंगची कमतरता होती हां, हां. आणि मला 2 प्रॉडक्ट मिळाले. ते प्रॉडक्ट मिळाले त्यावेळेस मी साधारण एक ट्रक भरून ते एक्सपोर्ट केलं होतं हं, हं. 2014 साली. हं, हं. अच्छा, वाह! पण याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो, की चायनामध्ये असं म्हणतात, की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही कमी पडते. त्या मानाने इंडियामध्ये, भारतामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करतो, त्यावेळेला त्याचे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये कर द्यावा लागतो. त्यामुळे कुठेतरी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढते असं म्हटलं जातं. तर याविषयी तुमचा अनुभव काय आहे? याचा अनुभव चायनाची कॉस्ट ही कमी आहे. हं. कमी आहे आपल्यापेक्षा कारण आपल्याकडे जे करतो आपण आपल्याकडे जसं प्रोडक्शनची इफिशियन्सी म्हणतो आपण, हां, हां. की जी काही इफिशियन्सी आहे ती आपल्याकडे कमी पडते. त्याला ऑटोमेशन आपल्याकडे कमी आहे किंवा आपल्याकडे जास्त खर्च जो आता एखादी इंडस्ट्री चालू करतो, हं, हं. तेव्हा त्या माणसाला चालू करताना म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये त्याला स्वतःचं साठी जागा घेण्यासाठी हं, हं. आणि त्या इंडस्ट्रीचं शेड बांधण्यासाठी त्याला खूप पैसे लागतात. निम्मे पैसे त्यालाच लागतात. हं. आणि नंतर मशिनरी आणि नंतर प्रोसेस याच्यामध्ये जास्त पैसे लागतात. त्यामुळे त्याची कॉस्ट वाढते. हां. म्हणजे इन्फ्रा कुठेतरी कमी आहे कमी पडतो आपल्याकडे. आपल्या देशामध्ये. मग त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? कारण आपले बरेचसे प्रेक्षक हे आपल्याला आवर्जून ऐकत असतात. आपण अ, अ, नवीन नवनवीन गोष्टी स्टार्टअपमध्ये असतील किंवा बिझनेसमध्ये सांगतो. तर मग ते इन्फ्रा क्रिएट करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? किंवा गव्हर्नमेंटकडून सुद्धा आता सबसिडीज दिल्या जातायत, लोन दिले जातायत. त्याचा काही फायदा होतोय? त्याचा फायदा होतो फक्त आपल्याकडे त्याच्यापर्यंत माहिती अगदी नवीन लोकांना मिळत नाही. हां. ती माहिती गोळा करायला पाहिजे. काही स्कीम खूप चांगल्या आहेत. म्हणजे जशी जागा घेण्यासाठी तुम्हाला सबसिडी मिळते. हं, हं. तुम्ही ए, बी, सी झोन आहेत. तर तुम्ही हं. डी झोनमध्ये गेला किंवा सी झोनमध्ये गेला, तर तुम्हाला जागेसाठी सबसिडी मिळते किंवा मशिनरीमध्ये सबसिडी मिळते. त्याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. पण तो उपयोग करताना आपल्याला त्याचं नॉलेज हं, हं. आणि त्याचा एक्सपिरियन्स हा पाहिजे आणि नंतर तुम्ही गेला बँकेमध्ये, तर तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला असेल, हं. तुमची कॅपॅबिलिटी असेल, तर तुम्हाला बँकसुद्धा तुम्हाला कर्ज देऊ शकते. अच्छा, म्हणजे बँकेला पण पटवून देणं महत्वाचं आहे. महत्त्वाचं असतं. आता माझंच उदाहरण सांगतो, की मी जेव्हा लोन काढायला गेलो, हां. तेव्हा माझ्याकडे कुठलंही कोलॅटरल लागतं, म्हणजे काहीतरी जामीन लागतं, हां. तारण लागतं. तर तारण माझ्याकडे काहीच नव्हतं. पण माझ्याकडं नॉलेज होतं, एक्सपिरियन्स होता हं. आणि मला काही चांगल्या मोठ्या कंपन्यांच्या ऑर्डर्स होत्या. त्या अच्छा. ऑर्डरच्या बेसिसपर्यंत त्यावेळेस मला एका कोऑपरेटिव्ह बँकेने कर्ज दिलं मला ओह! आणि अच्छा. त्याच्यामध्ये मी माझी जागा विकत घेतली, हं, मशिनरी हं. विकत घेतल्या आणि बिझनेस चालू केला माझा. अच्छा. मग आता तुम्ही एक्सपोर्ट करताय, तर ही जी एक्सपोर्टची प्रक्रिया आहे, ती नेमकी काय असते? म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचलात? एक्सपोर्टची प्रक्रिया म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा तुमच्याकडं मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस चालू करायचा तुमच्याकडे पहिल्यांदा 4 गोष्टींची रिक्वायरमेंट असते. हां. पहिली गोष्ट तुमच्याकडे कॅपॅबिलिटी लागते. ओके. आता कॅपॅबिलिटी म्हणजे काय, की तुम्हाला तुम्ही जो काही बिझनेस करणार असाल, हं. त्या बिझनेसचं तुम्हाला पूर्ण थरोली नॉलेज पाहिजे हां. आणि ते नॉलेज असून तुम्ही कसे नॉलेज घ्या, बाय एक्सपिरियन्स घ्या किंवा शिक्षण घेऊन घ्या. हं, हं. किंवा एक्सपिरियन्स आणि नॉलेज हे असल्यानंतर तुमची कॅपॅबिलिटी डेव्हलप होती. नंतर हे नुसती कॅपॅबिलिटी चालत नाही, तर त्याला तुम्हाला सेटअप लागतो. हं. म्हणजे कॅपॅसिटी लागते. आणि म्हणजे भांडवल त्याच्यासाठी लागतं. कॅपॅसिटी हां. म्हणजे काय लागतं? कॅपॅसिटीमध्ये तुमची जागा पाहिजे, तुम्हाला मशिनरी पाहिजे, तुमच्याकडे लेबर फोर्स पाहिजे, तुमच्याकडे प्रोसेस पाहिजे. हां, हां. ही कॅपॅसिटी झाली, तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस चालू करता अच्छा. आणि ती कॅपॅसिटी जी की तुमची रिपिटेबिलिटी पाहिजे. म्हणजे तुम्ही एकदा जो माल करता, तो कन्सिस्टंटली तुम्ही ग्राहकांना द्यायला पाहिजे. हं, म्हणजे हं, त्याची हं. क्वालिटी ही सारखी पाहिजे आणि अच्छा. एक्सपोर्ट बिझनेस म्हणजे तुम्ही एवढ्या लांब पाठवता हं, हं. बिझनेस करता, तर तिथे कुठल्याही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज नाही करत अच्छा. आणि डिलिव्हरीमध्ये करत नाही. तर हं, हं. तुम्हाला दोन्ही डिलिव्हरी क्वालिटी हं, ही हं. खूप अतोनात मेहनत करून तुम्हाला वर्ल्ड क्लासच क्वालिटी बनवावी लागते, तेव्हा हं, हं. तुम्हाला एक्सपोर्टच्या ऑर्डर मिळतात. हां, बरोबर आहे. कारण असं असेल, की जेव्हा आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे, तेव्हा फक्त भारतातूनच नाही, तर चायना कॉम्पिटिटर आहे किंवा इतरही देशांमध्ये ते मॅन्युफॅक्चरिंग होत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी ही चांगली द्यावी लागेल, प्लस त्याची कॉस्टसुद्धा इतरांपेक्षा कमी द्यावी असली लागेल. पाहिजे. हेही महत्वाचं आहे, राइट? राइट. तर त्याच्यामध्ये असं आहे, की आत्ता आपण जर बघितलं, आत्ताची परिस्थिती अशी आहे, की इतक्या दिवस चायना हा सगळे हं, मॅन्युफॅक्चरिंग करायचा. परंतु आता असं झालं, की आफ्टर कोविड, हं. की चायनाज क्रेडिबिलिटी हॅज लॉस्ट. ओह! आता चायना आणि आपली भारताची हां, हां, प्रगती हां. होत चाललेली आहे, इकॉनॉमी वाढत चाललेली आहे. हं, हं. तर त्याच्यामध्ये भारताची प्रतिमा आता खूप चांगली आहे हां. आणि सगळेजण भारताकडे एक चायना प्लस वन
हं. अशा दृष्टीने बघतात. त्यामुळे म्हणजे आत्ता हां. आपल्या उद्योजकांना खूप मोठी संधी आहे, हं, की हं. एक्सपोर्ट मार्केटमध्ये काम करायची. वाह! म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की कोविड नंतर भारताला संधी आहे. भारताचे जे नवीन उद्योजक आहेत, करेक्ट. त्यांनी जर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरले, तर चांगल्या पद्धतीनं ते एक्सपोर्ट लेव्हलचं काम करू शकतात. तिथपर्यंत बिझनेस पोहोचवू शकतात. अगदी बरोबर, हां, की कारण की त्याच्यामध्ये भारतामध्ये जर बघितलं तर भारताच्यामध्ये खूप मोठी मॅनपॉवर आपल्याकडे आहे. हां. टॅलेंटेड मॅनपॉवर आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याकडे लेबर फोर्स खूप चांगली आहे. हं, हं. म्हणजे आपल्याकडे जवळ-जवळ 140 कोटी लोकं आहेत. हो त्याच्यामध्ये आणि लेबर आता नंबर 1 आहे आपली नंबर लोकसंख्या. हां, तर त्यामुळे आपल्याकडे लोकसंख्या असल्यामुळे आपलं काम मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला लेबर लोकं लागतात. हं, तर हं. ते लेबर लोकं आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसं आता चायनामध्ये बाहेरच्या कंट्रीजमध्ये म्हणजे हं, हं. अमेरिका आणि युरोपमध्ये तिथे प्रॉब्लेम असा आहे, की तिथं माणसं खूप आहेत, कमी हं, आहेत. हं. परंतु लेबर कमी पडतात तिथे हां, आणि मॅन्युफॅक्चरिंगला तिथं लेबरची कॉस्ट खूप जास्त आहे. हां, त्यामुळे त्यांना आपण कॉम्पीट करणं आपल्याला सोपं जातं. हां. कारण आपल्याकडे लेबर कॉस्ट अजूनही कमी आहे. हो. त्याच्यामुळं आपण आपण चायनाला आत्ता कॉम्पीट करू शकतो हं, हं. आणि यूएस किंवा युरोपमध्ये आपण खूप चांगल्या प्रमाणात बिझनेस करू शकतो. हं, हं, हं. मग एक्सपोर्ट करण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते का? किंवा जे आपलं प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड या ज्या कंपन्या आहेत, त्या त्याच बेसिसवर एक्सपोर्ट करू शकतात का त्यांना काही त्याच्यामध्ये ॲडिशनल जे सर्टिफिकेट आहे ते घ्यावे लागतात? एक्सपोर्टमध्ये बऱ्याचशा प्रोसिजर आहेत. त्याला तुम्हाला हां. आय-सी एक कोड नंबर करावा लागतो. हां, हां. एक एक्सपोर्ट इम्पोर्टचा कोड करावा लागतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तिकडनं ऑर्डर्स आणाव्या लागतात. ऑर्डर्स आल्यानंतर त्याला इन्कोटर्म असते एक, म्हणजे ओके. इंटरनॅशनल टर्म असते. हां, हां. तर त्या टर्म्समध्ये तुम्ही मटेरियल केल्यानंतर ते मटेरियल तुम्ही कुठे पाठवणार? एक्सवर्क म्हणजे तुम्ही आपल्या मुंबई पोर्टमध्ये देणार हं, हं. का तुम्ही त्यांच्या यूएसच्या पोर्टमध्ये देणार किंवा जर्मनीच्या पोर्टमध्ये देणार? ती एक कंडिशन असते. ती आपल्याला त्याची माहिती करून घ्यायला पाहिजे, की हं, हं. आपण जे कॉस्टिंग करतो, हां, हां. त्यावेळेस आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट असते, की आपल्याकडची जी कंपनीमध्ये होती, त्याच्यावरती ज्या बाकीच्या कॉस्ट असतात, की त्याला पॅकिंग असतं, त्याला फ्युमिगेशन लागतं, वुडन बॉक्स लागतात, त्याची कॉस्ट काय आहे? हं, त्याची हं. पर पीस काय कॉस्ट येईल? परत तिथून पाठताना मुंबईपर्यंत किती पैसे लागतात? हं, हं. परत तिथून ओशनमध्ये किती पैसे लागतात? फ्रेट पैसे नंतर तिकडे गेल्यानंतर तिकडच्या ड्युटीज काय भराव्या लागतात? हं, हं. याची सगळी तुम्हाला कॉस्टिंगचं वर्कआउट करावं लागते आणि ती कॉस्ट तुम्ही द्यावी लागते. हं. आता तिकडे जेव्हा ते परदेशात माल घेतात, हं. त्या केसमध्ये त्यांना ते सगळे बघतात, की आपल्या कॉस्टमध्ये आपल्या ह्या सगळ्या कॉस्ट ॲड होतात आणि ह्या कॉस्ट आपण सगळ्या जगामध्ये कंपॅरिझन करतात हं, हं. आणि त्याच्यात जर आपली कॉस्ट कमी असेल, तर आपल्याला ऑर्डर्स मिळतात. अच्छा. मग आता हे जे एक्सपोर्ट लेव्हलचं काम आहे किंवा एक्सपोर्ट करण्याचं काम आहे, त्याला किती स्कोप आहे? कोणकोणत्या कंट्रीजमध्ये हा स्कोप आहे? एक्सपोर्टमध्ये आता सगळ्याच फील्डमध्ये मॅन्युफॅक्चरमध्ये स्कोप आहे. त्याच्यामध्ये हां. इंजिनिअरिंगमध्ये जर स्कोप त्याच्यामध्ये खूप जास्त हं, स्कोप आहे हं. आणि इंजिनिअरिंगमध्ये आम्ही कास्टिंग करतो. तर कास्टिंगमध्ये जर स्कोप बघितला, तर आत्ता आपल्या जगामध्ये जी इकॉनॉमी बघितली, हं, हं. की डाय कास्टिंगचे प्रॉडक्ट, की साधारण $80 बिलियन चा तो बिझनेस होतो. हं, हं. म्हणजे जो काही टर्नओव्हर होतो, हां. टर्नओव्हर तो साधारण $80 बिलियन आहे ओह! अच्छा. जगामध्ये. हां, हां. त्याच्यामध्ये निम्मं हे चायना करते. मग आणि भारताचा पार्ट किती भारतात आहे? बघितलं तर भारतामध्ये फक्त आपण त्याच्यामध्ये 1% म्हणजे $1 बिलियन करतो आपण. ओह! म्हणजे ओके. आपल्याकडे म्हणजे एवढा खूपच स्कोप आहे. कमी आहे. हां. हां, खूप कमी आहे. हं, हं. आपल्याकडे एकतर कॅपॅबिलिटी आहे, तशी आपली लोकसंख्या जास्त आहे, लेबर चीप आहे. पण फक्त जास्त लोक त्याच्यामध्ये नाहीयेत किंवा जास्त लोकांना त्याविषयी माहिती नाहीये, असं म्हणता येईल. तेच एक माहीत कारण असू शकतं. माहिती हां. नाहीये आणि दुसरी गोष्ट अजूनही आपल्याकडं म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्याची लोकांची अजून तयारी नाहीये. हं, हं, तर हं. ती तयारी झाली आणि आत्ताचे जे ट्रेंड आहे हां, हां. त्याच्यामध्ये नुसती इन्व्हेस्टमेंट चालत नाही. तर तुम्हाला ऑटोमेशन आणि जे काही नवीन ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर जर तुम्ही वापरलं, हं, तर हं. तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट हा एफिशियंट तर बनतोच, क्वालिटी वाईज चांगला बनतो हं, आणि हं. तुम्ही कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह बनतो. हं, त्याच्यासाठी जी तयारी आहे, ती अजूनही आपल्या इथे कमी पडते. हं. पण तुम्ही ती तयारी कशी केली किंवा तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरली, की तुम्ही जे इंजिनिअरिंगमध्ये आता कास्टिंगचं काम करताय, त्याच्यासाठी ग्लोबल लेव्हलवर एवढी डिमांड वाढली? कास्टिंगची डिमांड वाढताना असं लक्षात आलं मला, की मी ज्या इंडस्ट्रीजमध्ये काम हं, हं. करतो, तर मी तिथं एक इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तर त्यांना कास्टिंगची रिक्वायरमेंट खूप जास्त आहे हं, हं. आणि ते पूर्वी चायनामधून घ्यायचे आणि हां. त्यांची चायनामध्ये पण फॅक्टरी होती पूर्वी. अच्छा. मग त्यांनी कोविडनंतर जेव्हा त्यांचं लक्षात आलं, की चायनावर डिपेंडन्सी कमी करायची, हं, हं. तर त्यांनी त्यांची डाय कास्टिंग इंडस्ट्री बंद केली आणि मला त्यांनी ती ऑर्डर दिली. ओह! आणि त्यावेळेस असं झालं, की त्या कोव्हिडनंतर काहीतरी चायनामध्ये कस्टम ड्युटी आहे. हो. म्हणजे टॅरिफ आहे ते 25% होतं ओके. आणि इंडियाकडे फक्त 2.5% होतं. त्यामुळे मला त्याच्या ऑर्डर्स लगेच मिळून गेल्या. हं, हं, हं. अच्छा, म्हणजे त्याचाही त्याच्यावर इम्पोर्ट एक्सपोर्टवर इफेक्ट पडतो असं इफेक्ट म्हणताय. पडतो त्याचा. हो. मग तुम्ही कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवता जेव्हा एक्सपोर्ट करता तुमचा माल,
तर त्याच्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टींवर भर देता? जेव्हा एक्सपोर्ट करतो तेव्हा मी त्यांची रिक्वायरमेंट काय, त्यांचं हं. ॲप्लिकेशन काय आहे, तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तो पार्ट कुठं वापरतो, आम्ही हां. थरोली चेक करतो. त्याच्यामध्ये माझ्याकडे टीम आहे. माझ्याकडे साधारण हां, 50 हां. एक लोकं कामं करतात आणि मी स्वतः असतो. तर प्रत्येक जो पार्ट तिथं एंड ॲप्लिकेशन काय आहे हां, हां. आणि त्याला क्वालिटीची रिक्वायरमेंट काय आहे, तर हे सगळे आम्ही पहिल्यांदा समजून घेतो आणि हं, हं. त्याप्रमाणे मी आमचं प्रॉडक्ट बनवतो. मग त्याप्रमाणे त्याचे डायमेन्शन्स असतील, त्याचे डिफेक्ट असतील किंवा तिकडे गेल्यानंतर त्यांच्या असेंबलीला जो पार्ट बसतो, त्या हं, हं. पार्टला अजून गेल्यानंतर हं, हं. काय-काय तिकडे अजून सब पार्ट बसतात. ते सगळेच आम्ही थरोली अभ्यास करतो. अच्छा. त्याप्रमाणे त्यांचे गेजेस बनवतो, इन्स्पेक्शन मेथड बनवतो आणि 100% आम्ही पार्ट चेक करतो आणि मगच पॅक करतो तो. ओह! म्हणजे त्यामुळे आमचे क्वालिटीशी कॉम्प्रोमाईज नाही. अजिबात करत नाही. हं. 100% आम्ही डिफेक्ट फ्री पार्ट पाठवतो हां. आणि पाठवतो तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल, की आम्ही जवळ दर आठवड्याला 1 कंटेनर पाठवतो. वाह! छान. आणि पण ही मागणी किती आहे? डिमांड किती आहे? डिमांड तुम्हाला हां, सांगितल्याप्रमाणे, की त्याला 80 बिलियन डॉलरचा बिझनेस आहे हां. आणि इंडिया फक्त आता 1 बिलियन करतो. तर हं. एवढा मोठा बिझनेस आपल्याकडं करण्याची पोटेन्शियल आहे. हं, हं, हं. पण ते करण्यासाठी मग नेमकं काय करायला पाहिजे? त्यासाठी आता हा बिझनेस सगळा एम-एस-एम-ईमधून होणार हं, नाही. याला मोठ्या इंडस्ट्रीज लागणार आहे. तर हं, हं. मोठ्या इंडस्ट्रीज जर पुढे आल्या, हां. तर तो बिझनेस करू शकतात तो. अच्छा. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला, की एखादी फसवणूक होण्याचे चान्सेस असतात का? फसवणुकीचा चान्सेसपेक्षा आपण जो बिझनेस आता इंजिनिअरिंगमध्ये करतो, तेव्हा तो हं, आपण करताना ओ-ई-एमबद्दल म्हणजे जो हं, कोण मॅन्युफॅक्चरर असतो, इक्विपमेंट बनवणारा त्याच्याबरोबर करतो आपण. तर हं, त्याच्यामध्ये आमचं ॲग्रीमेंट ठरलेलं असतं, की पहिल्यांदा त्यांच्याकडनं मला आर-एफ-क्यू होतं म्हणजे हं, हं, रिक्वेस्ट फॉर कोटेशन. नंतर एक एन-डी-ए फॉर्म असतो, तो भरून द्यावा लागतो आम्हाला आणि त्याच्यानंतर आमचं ॲग्रीमेंट होतं, की त्याचं टूलिंग असतं. तर हं, टूलिंगचे जे एक्सपेन्सिव्ह असतं म्हणजे डाईज असतात, जिग्स, फिक्चर्स हे सगळं टूलिंगला ते इन्व्हेस्टमेंट त्याचा ॲडव्हान्स देतात आम्हाला. हं, मग हं, ते आम्ही बनवला की तो पार्ट पास झाला की त्याचे ते खर्च करतात. हां, हां. मग तो खर्च झाल्यानंतर टोलिंगची त्याच्यानंतर मग त्यांनाच कुठं चेंज करता येत नाही. ओह! मग त्यांना ते करायला पण वेळ जातो. हं, साधारण हं, एक हं. टूल डेव्हलप करायला साधारण 2 ते 4 महिने जातात आणि त्याच्यानंतर प्रॉडक्ट डेव्हलप केल्यानंतर त्यांच्या लाईनवर बसून त्याच्याकडे ती इन्व्हेंटरी मेंटेन करून त्यांची लाईन चालू होती. मग त्यामुळे ते लगेच पार्ट असा कुठेच चेंज करत नाही. हं, हं, हं. त्यामुळे तो आपल्याला त्याची बिझनेस काय मिळतं त्यामुळे त्याच्यामध्ये फसवणुकीचा परिक्रम जरा म्हणजे कमी प्रमाण असतो, कमी प्रमाण कमी असतं. असतं. हां, हां. म्हणजे हा आणि आमचा ट्रेडिंग बिझनेस नाही, की आम्ही कुंडून घेतलं आणि दिलं. हं, हं. त्याच्यामध्ये आम्हाला थोरली माहिती असते, की आपला प्रॉडक्ट हा त्यांना लागतो आणि त्यांच्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. कारण त्यांची जी प्रोडक्शन लाईन असते ती आमच्यामुळे चालू चालू हं, हं. असते. त्यामुळे त्यांचं ॲग्रीमेंटमुळे ते फसवण्याचे चान्सेस खूप कमी असतात. फक्त आपण जर वेळेवर काम नाही केलं, दिलं, हं, हं, हं. तर आपल्याला ते एअर शिपमेंट करायला लावतात हं, हं. किंवा आपला पार्ट रिजेक्ट झाला, तर ओह! आपल्याला तिथं डेबिट येतं. हं, हं, हं. ओह! ओके. म्हणजे हे ड्रॉबॅक आहे असं म्हणता येईल किंवा ती जर आपण तशी तयारी केली नाही, तर तो तोटा आपल्याला सहन करावा सहन लागू करावं शकतो. लागेल. म्हणजे ते आपल्यावर डिपेंड आहे, की आपण किती क्वालिटी आणि त्या वेळेपर्यंत डेडलाईनपर्यंत आपण ते कंप्लीट करतोय की नाही. हां, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावरती फोकस करावा लागतो हं. सगळ्यांनाच. म्हणजे ज्या काही एखादी एक्सपोर्टची ऑर्डर आली, हां. तर आपण पूर्णपणे त्याच्यावरती पूर्ण आपल्या टीमने त्याच्यावरती काम करावं लागतं. हं. एक-एक प्रोसेस म्हणजे त्याची जे काही पिरियड असेल डिलिव्हरी पिरियड तो त्या त्या दिवशी पाठवायला पाहिजे. पाठवताना ते पूर्ण क्वालिटी चेक करून पाठवायला पाहिजे हं, हं, हं. आणि त्याच्यामध्ये मेहनत म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट सारखी करायला पाहिजे, की हां, हां. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, की आपली कॉस्ट कशी कमी होईल, प्रोसेस हं, कशी हं. इम्प्रूव्हमेंट होईल किंवा जे नेहमी ऑडिटला येतात. एखाद्या कंपनीने समजा ऑर्डर दिली, की ते दरवर्षी ऑडिट करतात. हं, हं. ऑडिटमध्ये ते बघतात, की तुम्ही तुमच्या प्रोसेस काय इम्प्रूव्हमेंट केली, तुम्ही ऑटोमेशन काय केलं, तुम्ही डेव्हलपमेंट काय केली, ओह! तर त्याच्यावरती आपला पुढचा बिझनेस देतात हं, आपल्याला. हं, हं. तर मी हे संपूर्ण आम्ही दरवर्षी असं काहीतरी नवीन इम्प्रूव्हमेंट हां. करतो आणि ऑटोमेशन करत असतो. त्यामुळे आमचा बिझनेस हा वाढत जातो दरवर्षी. हं, हं. म्हणजे एकूणच फक्त एकदा ऑर्डर मिळाली, की ती प्रत्येक वर्षी मिळत राहील असं नाही, तर आपल्याला अपग्रेड सुद्धा करावं लागतं. क्वालिटी मेंटेन करावी लागते असंही म्हणता येईल. राइट, बरोबर. हं, हं. पण याच्यामध्ये ग्रोथ किती आहे? म्हणजे तुम्ही जेवढं इन्व्हेस्ट करता, त्याच्या किती पर्सेंट तुम्हाला त्याच्यातून रिटर्न मिळतात? आता हे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये जर हां. काढलं तर त्याच्या आता कमर्शियली तसं सांगता येणार नाही जास्त. हं, हं. परंतु त्याच्यामध्ये आपण जर इंडियन मार्केटमध्ये हं, केलं हं. समजा मॅन्युफॅक्चरर जे आहेत आपले, की हा हां, हां. पार्ट जो आहे तो बेसिकली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला लागतो, हां. इलेक्ट्रिकलला लागतो, सोलर इंडस्ट्रीजला लागतो किंवा जनरल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजला लागतो. तर त्याच्यामध्ये कॉस्ट कॉम्पिटिशन ही इंडियन खूप म्हणजे कॉम्पिटिटर आहेत. त्यामुळे हं, त्याची हं. कॉस्ट कमी मिळते आपल्याला. अच्छा. पण बाहेर गेल्यानंतर आपल्या लक्षात येते, की त्यांच्याकडे ते कॉस्ट द्यायला तयार असतात. हं, हं. फक्त त्यांना वेळेवर आणि चांगल्या दर्जाचा माल देणं हे त्यांना अपेक्षित असतं, की ओके. जेणेकरून त्यांचं जे रेप्युटेशन असतं हं, ते हं. खराब होऊ नये म्हणून हं. ते
काळजी घेताना ते आपली कॉस्ट आपल्या इंडियन मार्केटपेक्षा जास्त देतात आपल्याला. अच्छा. तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता तुम्ही $80 बिलियन इतका बिझनेस आहे ग्लोबल लेव्हलवर सांगितलंय. पण येणाऱ्या 5 वर्षांमध्ये कारण आता इलेक्ट्रिक व्हेइकल वाढतायत, त्याचबरोबर इंडस्ट्री सुद्धा वाढतीये, जी यावर डिपेंड आहे कास्टिंगवर. तर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये हा जो कास्टिंगचा बिझनेस आहे, तो किती ग्रो झालेला असेल? किंवा डिमांड किती असेल? डिमांड खूप आहे. फक्त आपण किती हां. घेतो हे आपल्या लोकांच्या हातात आहे हं, आणि हं. आपल्या ज्या काही पॉलिसी असेल हं, हं. देशाच्या, की त्याच्यामध्ये तुम्ही किती जास्त लोकांना प्रोत्साहन करताल, मोटिव्हेशन करताल, त्यांना फॅसिलिटी देताल, याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. हं, हं, पण हं. एकूण दिसतंय, की आता लोकं आपल्याकडे मानसिकता तयार झाली, की आपण एक्सपोर्ट करायचा आणि दुसरी आपली प्रतिमा खूप मार्केटमध्ये इंटरनॅशनलमध्ये चांगली झालेली आहे. त्यामुळं आपल्याला लोकं बघताना, की चांगल्या दृष्टीने बघतात आणि एक चांगला चायनाला एक हं. चांगला पर्याय म्हणून आपल्याकडं कॉम्पिटिटर. कॉम्पिटिशन बघतात. असं म्हणता येईल की आपण चायनाला कॉम्पिटिशन देऊ शकतो मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीमध्ये आणि तेही इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये. राइट. अगदी बरोबर. त्यासाठी नेमकं आपल्याला म्हणजे चायनाला टक्कर देण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? कारण तुम्ही सांगितलं की फक्त $1 बिलियन डॉलर एवढंच आपण त्याच्यामध्ये सहभागी आहोत, सध्या भागीदार आहोत. तर आपल्याला त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला हं. सांगितलं, की आपल्याला पहिल्यांदा आपल्याकडं कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे, की हां. प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते पहिल्यांदा वाढवायला पाहिजे. दुसरी गोष्ट जास्तीत जास्त नवीन लोकांनी त्याच्यामध्ये यायला पाहिजे हं. आणि ते हा जो बिझनेस आहे थोडासा हार्ड वर्क याच्यामध्ये. याच्यामध्ये अच्छा. खूप टेक्निकॅलिटी खूप लागते. म्हणजे हं, नुसते हं. तुम्ही पैसे टाकले आणि तुमचा बिझनेस झाला म्हणजे असं होत नाही. एज्युकेशन सुद्धा गरजेचं आहे. त्याला खूप तुमचं फोकस लागतो. हं. त्याच्यामध्ये तुमचं अपग्रेडेशन लागतं. त्याच्यात इन्व्हेस्टमेंट लागते. हं, हं, हं. तर ह्या गोष्टीची खूप त्याच्यामध्ये गरज असते आणि हे जनरली जे काही टेक्निकल लोकं असतील किंवा हं. इंजिनिअर लोकं असतं, याच्यामध्ये झाले तर ते सक्सेस होतात. अच्छा. पण ज्याच्याकडे खूप पैसा आहे आणि हं, हं, त्यांनी हा हं. बिझनेस केला कास्टिंगचा, तर हं. तो सक्सेसफुल असण्याची गॅरंटी नसते. तर माझा ही पुढचा प्रश्न हाच होता, की तुम्ही आता एवढे सक्सेसफुल यामध्ये झालेला आहात, एवढ्या वर्षांचा तुमचा एक्सपिरियन्स आहे. तर या बिझनेसमध्ये असे कोणते की फॅक्टर आहे, ते लक्षात घेतले, ते फॉलो केले, तर सक्सेस ही मिळणारच? याच्यामध्ये एकतर तुमचं बिझनेसमध्ये सक्सेस करताना पहिल्यांदा सांगितलं तुमची कॅपॅबिलिटी पाहिजे, तुमची हं. कॅपॅसिटी पाहिजे, तुमची रिपिटेबिलिटी पाहिजे आणि तुमचा रिस्पॉन्स पाहिजे. आता अच्छा. एक्सपोर्ट बिझनेस करताना तुम्हाला की त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला पाहिजे. त्यांनी तुम्हाला समजा एक मेल केली किंवा एक फोन केला, तर तुम्ही तो अटेंड करायला पाहिजे हो. आणि मेलला सुद्धा तुमची रिप्लाय लगेच केला पाहिजे. हं, हं, हं. तर ही मानसिकता आपल्याला पाहिजे. अच्छा. आणि ते वेळेचाही डिफरन्स आहे. म्हणजे आपण ज्या देशासोबत आता डील करणार आहोत, तिकडची वेळ वेगळी असेल, आपली वेगळी असेल. तर फक्त 9 ते 5 या वेळेमध्ये न करता ज्यावेळेला त्यांच्याकडून मेल आलेला आहे किंवा फोन आलेला आहे, तो त्यावेळेला अटेंड करून त्यावेळेला रिस्पॉन्ड करणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. त्यासाठी आता मी माझी अनुभव सांगतो, की मी साधारण आम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही त्याच्यावर काम करत असतो. माझी टीम अच्छा. आणि मी. त्यांच्या मेल आला, की त्यांना आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत त्यांना रिप्लाय करत असतो. त्याप्रमाणे माझे जी टीम आहे त्यांची हं, हं. त्याप्रमाणे त्यांची मी ड्युटी सेट केलेली आहे, हां, हां. की लोकं आमची 12 वाजेपर्यंत काम करत असतात. त्यांना रिप्लाय करत असतात. म्हणून आमचा अमेरिकेबरोबर हा खूप मोठा बिझनेस वाढत चाललेला आहे. अमेरिकाबरोबर आम्ही अजून 7 देशामध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो. हं, हं. त्याच्यामध्ये कॅनडा आहे, जर्मनी आहे, इटली आहे, ग्रीस आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि दुबई आहे. अच्छा. मग या सगळ्यांपैकी असा कोणता देश आहे, जो सगळ्यात मोठा ग्राहक आहे? सगळ्यात मोठा ग्राहक म्हटलं तर आपण बघितलं, की आत्ता जर तुम्ही आपली इकॉनॉमी बघितली पूर्ण जगाची, हं. तर जगाची आपली $125 ट्रिलियन आहे हां. आणि त्याच्यामध्ये चायना ही $32 ट्रिलियन ची इकॉनॉमी आहे त्यांची आत्ता. हं. त्यामुळे सगळ्यात जास्त जर डिमांड असेल तर अमेरिकेमध्ये आहे. अच्छा. ओके. म्हणजे अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त डिमांड आहे आणि हां. त्यानंतर? त्याच्यानंतर मग चायनामध्ये डिमांड आहे आणि नंतर मग पण युरोपमध्ये चायनामध्ये आहे. डिमांड आहे, तर त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जर मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल, तर तिथेच ते विकत घेतलं जाऊ शकतं. हां, चायनामध्ये आपल्याला हां, फार कमी आहे स्कोप कारण कारण चायनामध्ये ऑलरेडी सगळ्या एस्टॅब्लिश कंपन्या आहेत. हां, त्यामुळे हां. चायनामध्ये आपण करू शकत नाही. उलट हं, चायनामध्ये आत्ता आपण खूप इम्पोर्ट करतो. हं. अच्छा. कास्टिंग्ज असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण चायनामधूनच इम्पोर्ट करतो आत्ता. ओके, ओके. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की फक्त एक्सपोर्ट नाही, तर आपल्या देशामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं मार्केट वाढतंय, इंडस्ट्री वाढतीये, त्यानुसार आपल्या देशामध्ये सुद्धा या इंडस्ट्रीला स्कोप आहे. हो, आपल्या देशाला तर हं, स्कोप आहे कारण आपल्याकडे 2 स्कोप आहेत. एक तर आपण आपण जे इम्पोर्ट करतो, ते हं. इम्पोर्ट थांबायला पाहिजे हां. आणि दुसरी गोष्ट आपण मॅन्युफॅक्चर करून एक्सपोर्ट करायला पाहिजे. अशा आपल्याकडे अच्छा. 2 ठिकाणी स्कोप आहे आपल्याला. ओके, ओके. आणि तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे? आमचा फ्युचर प्लॅन असा आहे, की आत्ता माझे 3 युनिट भोसरीमध्ये आहे. आम्ही 4थं युनिट इकडे चाकणमध्ये एक मोठी जागा घेतलेली आहे आणि तिथं एक मोठं युनिट बांधून हं, हं. याच्यापेक्षा 10 पटींनी बांधून त्याच्यामध्ये आम्ही एक्सपोर्ट हा करणार आहे आणि दुसरी गोष्ट आपण आत्ता बोललो, की आम्ही एक अलॉय व्हील म्हणून एक आहे.
तर ते अच्छा. अलॉय व्हील टू व्हीलरला लागतं. ते हं, हं. आत्ता चायनामधून आपण खूप इम्पोर्ट करतो ओह! 70% हं, आणि हं. इथून पुढं त्याच्यामध्ये आम्ही आत्ता त्या व्हील डेव्हलप केले. हं, हं. तो एक व्हीलचा बिझनेस चालू करतो. टू व्हीलरचे अच्छा. अजून पार्ट बनवतो हं, हं. आणि तो आमचे एक्सपोर्ट आणि इंडियन असे दोन्ही की जे इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉम्पोनंट आहे, हं, हं. ते कॉम्पोनंट आणि एक्सपोर्ट असं करून आम्ही आमचं बिझनेस वाढवणार आहे वाह! पुढच्या 2 ग्रेट, वर्षामध्ये. ग्रेट, ग्रेट. तुम्हाला शुभेच्छा. पण एक प्रश्न मला विचारायचा आहे, की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मात्र तुम्ही म्हणताय, की अजूनही आपण त्या लेव्हलवर या क्षेत्रामध्ये काम करत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, की आणखी कोणत्या अशा बाबी आहेत किंवा कोणते असे पार्ट्स आहेत, ज्याच्यावर भारतामध्ये काम होऊ शकतं, पण अजून तेवढ्या मोठ्या लेव्हलवर होत नाहीये? आपल्यामध्ये आत्ता आणि स्पेशली इंजिनिअरिंगमध्ये? इंजिनिअरिंगमध्ये आपल्याकडे डिफेन्सवर काम होत नाही अजून जास्त. हां. आता चालू झालेले आहे. प्लस ऑटोमोबाईलच्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये आपणही अजून फार कमी प्रमाणात बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करतो आणि बाकीच्या नॉन ऑटोमोबाईल पार्ट आहे त्याच्यामध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडं अजूनही आपण करत नाही तेवढं जास्त काम. अच्छा. आणि आता एक शेवटचा प्रश्न. आपण शेवटाकडे आलो. बरेचसे लोक आपल्याला बघत असतील, ऐकत असतील, तर त्यांना काय सल्ला द्याल? नवीन उद्योजक असतील, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना बिझनेस करायचा असेल किंवा या क्षेत्रामध्येही करायचं असेल, तर त्यांना काय मेसेज द्याल? माझा एकच मेसेज आहे, की तुमची पहिल्यांदा तुमचं ध्येय तुम्ही ठरवा. तुमचं स्वप्न ठरवा, की मला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये जायचं आहे. कारण व्यवसायाचं पूर्वी जर मी बघितलं असेल, हं, साधारण हं. 2000 सालाच्या आतमध्ये, तर त्यावेळेस आपल्याकडे साधारण वातावरण तेवढं नव्हतं. पण हां, हां. आता ग्लोबलायझेशन झाल्यामुळे हं. आता त्याच्यामध्ये आणि नॉलेज आहे आणि मॅनपॉवर पण अवेलेबल आहे आणि बरेचसे एज्युकेटेड लोक आपल्याकडे आहे. हं, तर हं. त्यांनी याच्यामध्ये जिद्द ठेवली आणि ध्येय ठेवलं हं. आणि ह्या ज्या गोष्टी लागतात ज्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी हं, हं. त्याच्यामध्ये जर फोकस केला, हां. तर त्यांना एक्सपोर्ट करण्यासाठी खूप सारा स्कोप आहे. हं. म्हणजे एकूणच डिमांड आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटकडून सुद्धा बऱ्याचशा योजना राबवल्या जात आहेत. त्याचा फायदा घेऊन सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि दुसरं म्हणजे फोकस करून, नॉलेज मिळवून चांगलं काम केलं, बरं. तर यश हे तुमचंच आहे, असं म्हणता येईल. बरोबर. अगदी बरोबर. येस. थँक सर. थँक सो मच. थँक तुम्ही इथे धन्यवाद आलात सर. आणि छान माहिती, इन्साईट दिलेले आहेत या बिझनेसमधले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र जाण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आज आपण खूप छान इन्साईट हे कास्टिंगमधले घेतलेले आहेत. तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातले इन्साईट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला स्टार्टअपमधले किंवा बिझनेसमधल्या कोणत्या गोष्टीची माहिती हवी आहे ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 लोकमत.